ही पहा आळूची पानं आहेत, याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. आज आपण आळूची वडी करणार आहोत. स्वच्छ पहा धुवून घेतलेली आहेत पाने. आता याला आपण असं सुकू देऊया किंवा कापडाने पुसलं तरी चालेल. आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडेसे धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि तिखट टाकणार आहोत. मीठ चवीनुसार आणि थोडीशी तीळ टाकणार आहोत. पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित थोडंसं तिखट टाकत आहे अजून थोडं. थोडासा ओवा चोळून टाकायचा आहे. बेसन असल्यामुळे ओवा टाकायचा. हे पहा, हे जे देठ आहे ते आपल्याला काढायचं आहे. तुम्ही चाकूने काढू शकता किंवा लाटण्याने असं दाबलं तरी चालेल. हे देठ काढून टाकायचं आहे. याला कात्रीने कट करते मी. खूप मोठं आहे हे. असे सर्व देठ कट करून घ्यायचे आहेत. आणि ही जी लाईन आहे त्याला असे प्रेस करायचे. हे पहा मी ही 7-8 पाने घेतलेली आहेत. आता ह्याला एकदाच प्रेस करूया सगळ्या पानांना, म्हणजे व्यवस्थित होईल वडी. आणि पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. चला आता आपण हे झालेलं आहे. आता याला आपण पीठ लावून घेऊया बेसनचं. हे पहा अशा पद्धतीने आपण आता याला पीठ लावून घेऊया. या साईडनं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडला पीठ लागणार आहे. उलट आता हे असं. हे पहा हे बेसन लावून झालेलं आहे. आता आपण याला फोल्ड करूया. व्यवस्थित करायचं आहे. गोल करूया आपण त्याचा रोल. हा पहा हा मी गोल तयार केलेला आहे आणि याला वाफवून घ्यायचं आहे. पाणी ठेवलेलं आहे मी गॅसवर. आता आपण याला वाफवून घेऊया. हे पहा थोडीशी पाणी शिल्लक उरली होती आणि पीठही उरलेलं आहे. तर आपण आता याला थोड्या वेगळ्या पद्धतीनं करूया. हे पहा मी हे असं ठेवलेलं आहे. आता याला असंच ठेवायचं आहे, रोल करायचं नाही आहे. हे उचलून असंच 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायची आहे वडी. आता तयार झालेले आहे, वाफवून झालेली आहे वडी. आता आपण त्याला कट करून घेऊया. व्यवस्थित हळूवारपणे कट करायची आहे. ही पहा खूप छान दिसते वडी. गोल आकार आलेला आहे त्याला. तर आपण याला तळून घ्यायचं आहे. आता हे जे दुसरं केलेलं होतं ते पण हे अशा पद्धतीनं दिसतंय.
त्याला असं छोट्या छोट्या आकारात चौकोनी कट केलेलं आहे मी. तर आता त्याला आपण फ्राय करूया. हे पहा, आता तयार झालेल्या आहेत वड्या. खूप छान बनवलेल्या आहेत. तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.